त्यावेळी श्री स्वामी समर्थांचे नाव आणि कीर्ती पसरली होती आणि त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या चमत्कारांबद्दलच्या कथा मुंबईच्या वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित होत होत्या. मुंबईतील ब्रिटिश सरकारनेही अक्कलकोटच्या राजाला श्री स्वामी समर्थांची योग्य काळजी घेण्याचे आदेश दिले होते. 1855 ते 1870 दरम्यान कोडॅक कंपनीला वाटले की स्वामींचा फोटो त्यांच्या व्यवसायाच्या प्रचारासाठी मोठी प्रसिद्धी म्हणून काम करेल. त्यानुसार कोडॅक कंपनीने त्यांच्या सर्वोत्तम छायाचित्रकाराला एक विशेष कॅमेरा आणि सर्व आवश्यक सामानांसह अक्कलकोटला पाठवले. छायाचित्रकार युरोपियन होता. अक्कलकोटला पोहोचल्यावर छायाचित्रकाराने स्वामींच्या काही भक्तांशी संपर्क साधला आणि स्वामी समर्थांचे छायाचित्र काढण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी त्यांना सांगितले की स्वामींच्या परवानगीशिवाय स्वामींचा फोटो काढता येणार नाही. छायाचित्रकाराला आव्हान वाटले आणि त्याने स्वामी समर्थांचे छायाचित्र काढण्याचा निर्णय घेतला. छायाचित्रकाराला त्यांच्या कौशल्यांवर पूर्ण विश्वास होता आणि तो स्वामी किंवा इतर कोणाच्याही लक्षात न येता फोटो काढू शकतो. त्यानंतर त्याने स्वामी समर्थ बसलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर आपला कॅमेरा आणि ट्रायपॉड व्यवस्थित केला आणि अनुकूल पोजची वाट पाहत बसला. छायाचित्रकाराने मात्र कॅमेरा हे भौतिक विज्ञान आहे आणि विज्ञानाला कोण आव्हान देऊ शकते. काही प्रयत्नानंतर छायाचित्रकाराने स्वामींना त्याची जाणीव नसताना एक छायाचित्र म्हणजेच फोटो काढले. स्वामींच्या परवानगीशिवाय फोटो काढल्यानंतर आनंदित होऊन तो गेला आणि प्लेट विकसित केली, प्रिंट काढले आणि ते स्वामी समर्थांकडे घेऊन आला आणि त्याबद्दल त्यांचे मत विचारले. स्वामी समर्थांनी फोटो न पाहता तो फोटो पाहणाऱ्या एका भक्ताला दिला आणि तो पहिला भक्त म्हणाला, खंडोबाचा किती अद्भुत फोटो आहे, श्री महेश्वराचे अवतार, श्री शिवशंकर. दुसऱ्याने म्हटले की ते श्रीरामाचे आहे. तिसरा भक्त म्हणाला, हे अंबाबाईचे सुंदर चित्र आहे. त्यात प्रत्येकाला त्यांच्या स्वतःच्या कुलदेवतेचे चित्र दिसले, परंतु त्यापैकी कोणीही म्हटले नाही की ते स्वामी समर्थांचे छायाचित्र आहे. छायाचित्रकार त्यांच्यावर हसला आणि म्हणाला की त्यांना त्यांच्या स्वतःच्या स्वामींचे चित्र ओळखता येत नाही. शेवटी छायाचित्रकार म्हणाला, महाराज, हा तुमचा फोटो आहे, आणि त्याने स्वतः श्री स्वामी समर्थांना तो फोटो पाहण्यास सांगितले. श्री स्वामी समर्थांनी फोटोकडे पाहिले, हसून विचारले, काय, हे माझे चित्र आहे का? मी असे मजेदार दिसतो का? आणि ते छायाचित्र छायाचित्रकाराला परत दिले. त्यांनी पाहिले तेव्हा प्रिंटवर माकडाचे चित्र दिसले. छायाचित्रकाराला खूप लाज वाटली.